आज आबोरा डायरेक्ट बुटाला चाका लावून हिंडत होता भाऊ. तर विषय असा आहे ना, चाललो होतो मी मित्रासोबत, कारण त्याच्या भावाचा होता लग्नाचा वाढदिवस, त्यासाठी केक आणायचा होता. आलो डायरेक्ट रामपूरला येऊन डायरेक्ट सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलला ग्लास टाकायचे. मोबाईलच्या दुकानात आलो, इथं काय ग्लास भेटले नाही. मग म्हणलं जाऊ दे आता केकच घेऊन जाऊ. आलो डायरेक्ट मॉन्जुनस मध्ये. इथं एवढे केक पाहून आमचं डायरेक्ट डोकंच वेगायला लागलं, कोणता केक घेऊ तेच सुधरत नव्हतं. मग ते म्हणे याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे वेगळे केक आहे. मग म्हणलं तेच द्या. मग त्यांनी काढला मग केक बाहेर, कसा आहे मग. तर मग त्यांनी केकवर नाव वगैरे टाकून दिला आमच्या हातात. केकचा डब्बा आणि त्याच्यात त्यांनी त्याला पिशी नव्हती दिली. आईला एवढे पैसे घेऊन पण कॅरी बॅग द्यायला म्हणजे अवघड. मग रात्री आपल्याला जागरणाला जायचं, डायरेक्ट तिथं चालू. इथं गाडी वगैरे पार्क केली ना, आलो डायरेक्ट जेवायला. आणि यांचं जागरण हे पहिले जेवायला बसून घेतलं. यांना उन्हाळ्यात पण थंडी वाजते म्हणून डोक्याला बांधून जेवायला बसले. वा तो तर जेवला होता. मग म्हणलं आता आपण काय मागे रांबायचं, मग आपण पण जेवण करून. तेवढ्यात लक्षात आलं गाडीला चावी विसरून आलो. मला वाटलं हरवली काय ना, आता गाडीला बरं झालं सापडली, कोण चोरून नाही. चोरून यायला तरी काय होतं आपल्या गाडीत काय माहिती. तर मग गाडी वगैरे चालू केली, निघालो घराकडे. हे 3 मित्र पण निघले ते घरी, त्यांना वगैरे बाय वगैरे केलं. आणि तेवढ्यात आम्हाला बागात असं वाटलं का वाघ आहे काय माहिती. आता माझा मित्राने उडी मारून जाऊ का पळून. यही तक साथ ने बाने के लिए आया था मैं जिंदगी. त्याला म्हणलं